नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहास, पाठ 5वा भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण काय बरं पाहिलं होतं? सुरुवात केली होती आपण वसाहतवादापासून. आपण हे पाहिलं होते की युरोपमधले जे काही वसाहतवादी आहेत, तर त्यांचा भारतावरती कसा परिणाम होतोय. त्यासोबतच आपण भारतामधील मराठी आणि त्या समकालीन ज्या काही सत्ता होत्या, तर त्यांचं आणि मराठ्यांचं रिलेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास केलेला आहे. आय होप की तुम्ही सगळे व्हिडिओ सीरीजमध्ये पाहताय. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत भारतामधील धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा, त्या संदर्भात ज्या काही चळवळी झाल्या होत्या किंवा समाज सुधारकांचं कार्य, हे सगळं काही आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. लेट अस स्टार्ट. इंग्रजी शिक्षण घेऊन आलेल्या त्या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेली नवीन पिढी तिने सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही काम केलं ते महत्वाचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा अर्थात इंग्रजांचंच वर्चस्व आहे आपल्या ह्याच्यावरती सध्या सध्या म्हणजे जिथे आपण हा पाठ अभ्यासतोय त्या काळामध्ये. ठीक आहे. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण काय पाहिलं होतं की मराठ्यांची सत्ता संपुष्टात आलेली आहे, कशी आली वगैरे ते आपण पाहिलं. तर 1818 पर्यंत मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली होती आणि तिथून पुढे इंग्रजांचा काळ सुरू झाला आणि हा जो पाठ आहे 5वा पाठ, हा इंग्रजांच्या काळामध्ये कशा पद्धतीने सामाजिक आणि धार्मिक सुधारणा झाल्या होत्या त्याच्या संदर्भात आहे. सो त्या काळामध्ये सगळीकडे इंग्रजी शिक्षणच मिळत होतं, तर त्याच्यामुळे भारतामधले लोक इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून आले होते आणि तिथून शिक्षण घेतल्यानंतर त्याचा भारताला कसा उपयोग झाला किंवा तिथून कशा सुधारणा भारतामध्ये होऊ लागल्या, या सगळ्या गोष्टींचा आता आपण आढावा घेणार आहोत. सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असतं, याची जाणीव पहिल्या पिढीतील समाज धुरीणांना होती. म्हणजे हे कळलं होते की शिक्षणाशिवाय काही आपलं राजकीय स्वातंत्र्य आपण मिळवू शकत नाही. तर हे सगळं करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे आणि यामुळे राजा राममोहन रॉय यांच्यापासून सुरू झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणांचा आढावा घेणं आवश्यक आहे. तर सुरुवात होते राजा राममोहन रॉय यांच्यापासून. त्यांनी सुरुवात केली होती हे सगळं शिक्षण वगैरे घेण्यासाठी. कारण त्यांना कळलं होतं की जोपर्यंत आपल्याकडचे नागरिक शिक्षित होत नाहीत, तोपर्यंत आपण धार्मिक सामाजिक सुधारणा घडवून आणू शकत नाही. तोपर्यंत आपण त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची भावना जागवू शकत नाही आणि या परकीय सत्तांमधून आपण बाहेर पडू शकत नाही. सो भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा, जातीभेद, उच्च नीचता, भ्रामक त्या संदर्भात ज्या काही भ्रामक कल्पना आहेत, तर त्या चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यामुळे येथील समाज जो आहे तर तो मागे पडला होता. इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाज सुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी पण बदलली होती आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता यावर आधारित एक नवीन समाज निर्माण करण्याची समाज सुधारकांना आवश्यकता वाटू लागली होती आणि यामुळे या सुधारकांनी समाजामध्ये जागृती करण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना जसा एक सुधारित समाज हवा आहे, तर तो निर्माण केला जाईल. तर साधारणतः आपण पाहिलं की म्हणजे भारतीय लोकांमध्ये या ज्या काही रूढी परंपरा आहेत किंवा ज्याच्यामुळे खरं तर आपली प्रगती होत नाहीये, आपलं नुकसान होतंय, पण तरीही आपण याच रूढी परंपरांमध्ये अडकलो गेलो आहोत. आपला ऍक्च्युअली मुद्दा हा असला पाहिजे की इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवणं किंवा आपल्या भारत भूमीला स्वातंत्र्य करणं. पण आपण मात्र आपल्याच या रूढी परंपरांमध्ये वगैरे अडकून पडलो होतो आणि यातून जर बाहेर यायचं असेल तर शिक्षण हा एकच मार्ग आहे, जो की धार्मिक सुधारणा वगैरे घडवून आणू शकतो, समाजामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. हे या सुधारकांनी जाणलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जर आपल्याला एक सुधारित असा समाज निर्माण करायचा असेल किंवा समाज निर्माण करायचा असेल, नवसमाजाची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठी शिक्षण घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे आता सुधारणा पर्व कसं सुरू झालं. तर राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये झाला. त्यांनी उपनिषदांचे संस्कृतमधून बंगालीमध्ये भाषांतर केलं. कारण पूर्वी सगळं जे काही धर्माबद्दलचं ज्ञान आहे तर ते संस्कृतमध्येच होतं, पण ते सामान्य जनतेला वाचता येत नव्हतं. कारण सामान्य जनतेची भाषा ही प्राकृत किंवा त्या भागातली प्रादेशिक भाषा होती. तर त्याच्यामुळे त्यांना हे वाचताच येत नसल्यामुळे त्यांना धर्माचं काही ज्ञान नव्हतं. सो त्यांना हेच कळत नव्हतं की आपण आपल्या धर्मामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, आपण कसं वागलं पाहिजे एकमेकांशी वगैरे हे त्यांना माहिती नव्हतं. सो त्यामुळे काय केलं की यांनी त्या सगळ्या संस्कृत ग्रंथांचं बंगालमध्ये भाषांतर केलं, जेणेकरून सामान्य जनतेला पण वाचता यावं, त्यांना पण धर्माचं ज्ञान घेता यावं. त्यांच्या वहिनीला सती जावे लागले होते. या घटनेचा त्यांच्या मनावरती खोल परिणाम झाला. सगळ्यांना सती म्हणजे माहिती असेल, पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीने पण पतीचा देह जेव्हा त्याचं दहन केलं जातं, तर तेव्हाच पत्नीने पण त्याच आगीमध्ये स्वतःला संपवायचं असतं. म्हणजे पतीसोबत जायचं असतं थोडक्यात. तर बेसिकली त्याला आपण सती जाणं म्हणतो. तर राजा राममोहन रॉय यांच्या वहिनीला मात्र सती जावं लागलं होतं आणि त्याचा त्यांच्या मनावरती खोल परिणाम झाला होता. रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेमध्ये लिहून प्रसिद्ध केलं.
धर्मग्रंथामध्ये सती जाणे हे धर्मकर्तव्य असल्याचा उल्लेख नाही, हे रॉय यांनी सगळ्यात पहिल्यांदा सिद्ध केलं होतं. म्हणजे खरं तर हे सती वगैरे जाणं हे नंतर लोकांनी सुरू केलं होतं. हे कुठल्याही धर्मग्रंथामध्ये नाहीये किंवा हे कुठल्याही हिंदू पवित्र ग्रंथामध्ये नाहीये सती वगैरे जाणं. हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्यांनी दाखवून दिलं, की या प्रथा काही करणं गरजेचं नाहीये किंवा आधीच लोकं म्हणायचे, की तुम्ही हे केलंच पाहिजे. इव्हन त्या स्त्रीची इच्छा नसेल तरी पण तिला सती जावंच लागायचं. त्या सगळ्या यातना तिला सहन कराव्याच लागायच्या. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की हे कुठल्याही धर्मग्रंथामध्ये नाही लिहिलं. हे कंपल्शन नाहीये. तर हे सगळं त्यांनी त्या पत्रामधून जे आहे तर ते मांडलं होतं किंवा त्यांनी सिद्ध केलं, की हे कुठल्याच धर्मग्रंथांमध्ये वगैरे असं काही नाहीये. ठीक आहे. सो 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी प्रथम सती प्रथा जी आहे तर ती भारतातून नष्ट केली. त्यामागे रॉय यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. कारण त्यांनीच इंग्रजी पत्र वगैरे लिहून हे स्पष्ट केलं होतं, की हे असं कुठल्याही ग्रंथामध्ये नाहीये वगैरे, वगैरे किंवा हे किती चुकीचं आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे ही जी सती प्रथा आहे तर ती बंद झाली. त्यानंतर बालविवाह आणि पडदा पद्धत याला पण त्यांचा विरोध होता. तर बालविवाह तर माहिती असेल, की लहान वयामध्ये लग्न लावून देणं. कधी-कधी असं पण व्हायचं, की मुलगी लहान असायची आणि मुलगा मात्र मोठा असायचा किंवा वयाने जास्त असायचं, त्यांचं लग्न लावून दिलं जायचं. आणि पडदा पद्धत म्हणजे अशी होती, की पूर्वी स्त्रियांना समोर येता यायचं नाहीये. त्यांना पडद्याच्या आतमध्ये राहूनच निर्णय घेण्याची तर स्वातंत्र्य नव्हतंच. पण त्यांना पडद्याच्या आतमध्ये राहूनच सगळं बोलणं वगैरे हे सगळं करावं लागायचं. घूंगट वगैरे असायचं किंवा त्या व्यतिरिक्त पण असं समोर यायचं नाही, आपला चेहरा दाखवायचा नाही किंवा फक्त आतल्याच खोलीमध्ये राहायचं. तर बेसिकली ह्या ज्या काही पडदा पद्धत आहेत, तर या पण त्यांना मान्य नव्हत्या. तर बालविवाह, पडदा पद्धत, सती प्रथा या सगळ्यांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केलं आणि पुढे पर्शियन भाषेतील दैनिक पण त्यांनीच सुरू केलं. रॉय यांनी आत्मीय सभेच्या माध्यमातून सर्व धर्मांमधील समान तत्त्वे शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तेव्हा पण धर्मांवरती आधारित लोक एकमेकांसोबत भांडायचे किंवा त्यांच्यामध्ये असं वैर वगैरे होतं. तर त्यांना हे दाखवून द्यायचं होतं, की सगळ्या धर्मांचं अल्टिमेट म्हणणं जे आहे, तर ते सेमच आहे. तर हे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला धर्मग्रंथांमधून वगैरे. 1828 मध्ये ब्राह्मो समाजची त्यांनी स्थापना केली आणि त्यांनी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, की ईश्वर हा एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक वेळी मूर्तीपूजनाची गरज नाहीये. म्हणजे ईश्वर हा फक्त मूर्तीमध्ये मानला गेला नाहीये. तर ईश्वराची सेवा करणं वगैरे हे फक्त मूर्तीपुरतं मर्यादित नाहीये. तर आपण चांगलं आचरण ठेवणं, इतरांची मदत करणं वगैरे हे पण ईश्वर सेवा करण्यासारखंच आहे, असं त्यांना थोडक्यात पटवून द्यायचं होतं. आणि सगळे धर्म हेच सांगतात. म्हणजे हे फक्त हिंदू किंवा कुठल्या पर्टिक्युलर धर्माशी रिगार्डिंग नाहीये. तर सगळे धर्म हेच सांगतात. हे त्यांनी सगळ्या धर्मांच्या तत्वामधून पटवून देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे राजा राममोहन रॉय यांनी दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वासाहतिक साम्राज्याविरुद्ध चाललेल्या ज्या काही स्वातंत्र्य चळवळी आहेत, त्यांची दखल घेतली, त्यांना पाठिंबा दर्शवला आणि स्पेनमधील राजेशाहीच्या विरोधामध्ये उदारमतवादी लोकांनी तिथल्या लोकांना रॉय यांचा पाठिंबा होता. म्हणजे त्यांना पूर्ण जगामध्ये काय चालू आहे हे पण माहिती होतं. ते चूक बरोबर याला बरोबर ओळखत होते आणि त्यानुसार ते बरोबर गोष्टीला पाठिंबा पण देत होते. इसवी सन 1830 मध्ये मुघल बादशहाची बाजू मांडण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि मुघल बादशहाने त्यांना राजा म्हणून किताब दिला. म्हणजे आधी ते राममोहन रॉय होते. मुघल बादशहाने त्यांना राजा किताब दिला आणि ते राजा राममोहन रॉय असं त्यांचं नाव बनलं. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये 2 वर्ष राहिले. पुढे ते फ्रान्सला गेले. तेथे ते भारतात होते तेव्हा भारतीयांनी त्यांना युरोप समजावून सांगितलं आणि युरोपामध्ये गेले तेव्हा तेथील लोकांनी हिंदुस्थान समजून सांगितलं. म्हणजे भारतामध्ये असताना भारतामधले जे काही इंग्रज आहेत किंवा भारतातले जे लोक आहेत त्यांनी सांगितलं, की हा युरोप असा आहे, युरोप तसा आहे आणि युरोपमध्ये गेल्यानंतर त्यांना कळलं, की हिंदुस्थान कसं आहे. म्हणजे ते स्वतः हिंदुस्थानामध्ये राहिलेले असून पण त्या लोकांचे हिंदुस्थानाबद्दलचे काय विचार आहेत, हे त्यांना तिथे गेल्यानंतर कळत होतं. ठीक आहे. आता जाणून घ्यामध्ये काय सांगितलंय बघूया. 1824 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने वृत्तपत्रांवरती कडक नियंत्रणाचा कायदा केला. रॉय यांनी चंद्रकुमार ठाकूर, द्वारकानाथ ठाकूर, हरचंद्र घोष, गौरीचरण बॅनर्जी आणि प्रसन्नकुमार ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या एका सरकारला पाठवल्या. सो गव्हर्नर जनरलने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यावर रॉय यांनी इंग्लंडच्या राजाला अर्ज पाठवलं आणि त्यातील 2 ओळी महत्त्वाच्या आहेत. आता रॉय यांचं काय म्हणणं होतं बघा आणि तो जो अर्ज आहे तर तो दुर्लक्षित वगैरे केल्यानंतर पण पुढे कसा पाठवण्यात आला, त्याचं महत्त्व किती होतं त्यात आपल्याला कळेल. सत्तास्थानावर असलेल्या व्यक्तींचा वृत्तपत्र स्वातंत्र्याला विरोध असतो. कारण त्यामुळे त्यांच्या कारभाराला न रुचणारे नियंत्रण येण्याची शक्यता असते. सो बेसिकली तेच आहे. म्हणजे आपण काय बघितलं, की इंग्रजांनी वृत्तपत्रावरती बरेचसे निर्बंध लावले, की असंच लिहायचं, तसंच लिहायचं, हे नाही लिहायचं, ते नाही लिहायचं. सो त्यांचं असं म्हणणं आहे, की जे सत्तेवरती असतात, ते असे निर्बंध लावतात का तर त्यांना
आपण जे वृत्तपत्रांमधून लिहितोय ते त्यांना रुचणारं नाहीये, त्या सत्ताधाऱ्यांना रुचणारं नाहीये. आता पण बऱ्याच वेळी आपण बघतो, की बऱ्याच ठिकाणी वृत्तपत्रांवरती म्हणजे मीडियावरती काही निर्बंध लावले जातात. का तर सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्यांच्या बाजूने ते नसतं किंवा त्यांना ते पटणारं नसतं. पण हे असं नाही झालं पाहिजे. म्हणजे आपण जे वर्तमानपत्र आहे त्याला आपण काय म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तर त्याच्यावरती असे कुठल्या प्रकारचे निर्बंध नसले पाहिजेत आणि मुभा असली पाहिजे किंवा स्वातंत्र्य असलं पाहिजे वृत्तपत्राला कुणाबद्दलही भाष्य करण्याचं. पण अर्थात ते एका लिमिटपर्यंत पण असावं. कधी-कधी हे भाष्य विनाकारण चुकीचे मार्ग पण पत्करतं. तर असं न होता जे ॲक्चुअल बोललं गेलं पाहिजे, जे समाजाच्या दृष्टीने बरोबर आहे ते मांडलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुणीच विरोध नाही केला पाहिजे वर्तमानपत्रांना. ठीक आहे? सो असं त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं. त्यानंतर पुढे आहे की इंग्रजी राजवटीमध्ये तयार झालेल्या रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी आपल्या लेखनाच्या कार्यातून केली. रॉय यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन मानव धर्म सभा, परमहंस सभा आणि ज्ञानप्रसार सभा पण सुरू झाल्या. ज्यातून लोकांना आपण सध्याची परिस्थिती काय आहे, धार्मिक सुधारणा काय केल्या पाहिजेत, या सगळ्याबद्दल माहिती मिळत असेल. नेक्स्ट आहे धार्मिक सुधारणा चळवळ. तर पहिला आहे प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तर्खडकर नाव लक्षात ठेवायचं आहे प्रार्थना समाजासाठी. तर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेतूनच परत पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. आपण इथपर्यंत काय बघितलं होतं, की राजा राममोहन रॉय यांच्या विचारावरती आधारित बऱ्याचशा सभा सुरू झाल्या. त्यातल्या त्याची परमहंस सभा आहे, जे की दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सुरू केली होती. तर त्याचंच कन्व्हर्जन परत प्रार्थना समाजमध्ये झालं. डॉक्टर आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रा. गो. भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला आणि एकेश्वरवादास प्राधान्य दिलं. मूर्तीपूजा म्हणजे अगेन की आपण कुठल्यातरी एका मूर्तीलाच मानतो आणि त्याचीच पूजा करतो किंवा त्या मूर्तीत देव आहे असं आपण मानतो. तर यापेक्षा आपण एक ईश्वर मानलं पाहिजे. म्हणजे एकच ईश्वर आहे. असे एवढे सगळे ईश्वर, त्यांचे वेगळे विचार असं नाहीये. ते सगळ्यांचे विचार सारखे आहेत आणि एकेश्वराला आपण मानलं पाहिजे. त्याच्यामुळे कर्मकांडाला अर्थात आळा बसेल, तर कर्मकांडाला त्यांनी विरोध केला आणि त्याच्या ऐवजी प्रार्थनेवरती भर दिला. कर्मकांड वगैरे न करता आपण ईश्वराची फक्त प्रार्थना केली पाहिजे. एकच ईश्वर मानलं पाहिजे. ईश्वराचे सगळ्यांचे कारण सगळ्याच धर्मातील ईश्वरांचे विचार हे सेमच आहेत. सो एकेश्वरवादाला त्यांनी प्राधान्य दिलं. त्याच्यानंतर अनाथालय असेल, स्त्री शिक्षण संस्था, अ, का कामगारांसाठी रात्रशाळा इत्यादी त्यांनी सुरू केलं. म्हणजे समाज सुधारण्यासाठी जे आवश्यक होतं ते सगळं करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर स्त्री-पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे, ऐहिक जीवनाला महत्त्व देणे, या सगळ्या गोष्टींना प्राधान्य दिलं. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे प्रार्थना समाजानंतर सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अन्याय्य धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमण करणारा विचार यामागे होता. बहुजन समाजाला नडणाऱ्या प्रवृत्तीवर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रहार केला आणि शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 पगड जातींचे भले साधण्याचा मार्ग महात्मा ज्योतिराव फुले यांनी दाखवला सत्यशोधक समाजातून. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला आणि मध्यस्थीला विरोध करणे, मूर्तीपूजनाला विरोध करणे, तीर्थयात्रेला विरोध करणे, चमत्कारांवरती अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध, ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. म्हणजे अगेन काही अंशी प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाजाचे तत्व सेमच होते, की एकेश्वरवाद वगैरे. पण त्यासोबतच त्यांनी जे पुरोहित वगैरे त्यांचं वर्चस्व जे होतं म्हणजे थोडक्यात त्या काळामध्ये हे सगळं संस्कृतमध्ये असल्यामुळे धर्मग्रंथ वगैरे ते फक्त संस्कृत वाचणाऱ्या लोकांना म्हणजे भटजी, ब्राह्मण, पुरोहित त्या लोकांनाच हे सगळं वाचता येत होतं किंवा किंबहुना त्यांनी ही परमिशन स्वतःकडेच ठेवली होती फक्त हे वाचण्याची. इतर लोकांनी इतर जातीमधल्या लोकांनी हे वाचलं तरी पण त्यांना चालायचं नाही. सो त्यांना वाळीत वगैरे टाकलं जायचं किंवा इतर लोकांना शिक्षा केली जायची. तर साधारणतः असा समाज तेव्हाचा होता. तर त्यांनी हे सगळे जे पुरोहित आहेत यांची जे काही मध्यस्थी होते प्रत्येक धर्मकार्यामध्ये, तर ही सगळी त्यांनी याला विरोध केला, की ही अशी मध्यस्थी नाही झाली पाहिजे, एकेश्वरवाद असला पाहिजे, मूर्तीपूजन नाही केलं पाहिजे वगैरे, वगैरे. हे सगळे विचार त्यांनी मांडले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यास सुरुवात केली. स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणामधून जातो याची जाणीव त्यांनी पूर्ण समाजाला करून दिली. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे पंडिता रमाबाई रानडे यांनी चालू ठेवले. सो भारतातील समाज रचना विषमतेवरती आधारित होती. हे आपण बघितलं, की एकतर आपल्याकडे 4 वर्ण आहेत, त्याच्यामध्ये वेगळी विषमता आहे. परत त्या वर्णांच्या मध्ये पण अजून कास्ट आहे, अजून काय-काय आहे, त्याच्यामध्ये विषमता आहे. तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे कार्य गोपाळबाबा वलंगकर यांनी पुढे चालवले. विटाळ विध्वंसन या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेवरती कोरडे
कोरडे ओढले म्हणजे त्याच्यावर टीका केली किंवा त्याला नकार दिला त्याला किंवा ते नाही मानलं त्यांनी. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे शिवराम जानबा कांबळे यांनी मुरळी, जोगतिनी आणि देवदासी यांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधले. तर या लोकांचे जे प्रश्न आहेत ते पण सोडवण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये केला जाऊ लागला होता. त्यानंतर पुढे आहे आर्य समाज. 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले, जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केला. सो अगेन जे समाजामध्ये जे रिक्वायर्ड आहे त्या काळामध्ये फॉर एक्झाम्पल जातीभेद असेल त्या काळामध्ये तो नाही झाला पाहिजे किंवा तो अमान्य केला, जाती-जातींमध्ये भेदभाव नसला पाहिजे. स्त्रियांचं शिक्षण असेल, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह या सगळ्यांचा त्यांनी पुरस्कार केला. त्यानंतर आहे रामकृष्ण मिशन. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले आणि दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा करणं, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणं, आध्यात्मिक उन्नती म्हणजे आध्यात्मिक प्रगती या क्षेत्रांमध्ये कार्य केलं. तुम्ही सगळ्यांनी स्वामी विवेकानंद यांचं वाक्य ऐकलं असेल, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा संदेश त्यांनी तरुणांना दिला होता. आता समाज सुधारकांचे कार्य. सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांचे उर्दू, पर्शियन, अरेबिक आणि इंग्रजी भाषांवरती प्रभुत्व होतं. आईन-ए-अकबरी अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवरती हा ग्रंथ लिहिला होता, आईन-ए-अकबरी. तर या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आणि 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना सुद्धा केली. या सोसायटीचे सदस्य इतिहास, विज्ञान आणि राजकीय अर्थशास्त्र या विषयांवरती अभ्यास करत. आता या ठिकाणी आपल्याला इथून पुढे प्रत्येक समाजसुधारकांनी काय काय केलं किंवा त्यांनी काय स्थापना केली, त्यांचे विचार काय होते, तर याच्याबद्दल फक्त वाचायचं आहे आणि इतर ज्या काही गोष्टी असतील त्या आपण एक्सप्लेनेशन मध्ये बघणार आहोत. पण मेन तर तुम्हाला हे स्वतःहूनच रीड करावं लागणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे कारण एक्झामसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. 1869 मध्ये ते इंग्लंडला गेले. इंग्लंडहून परत आल्यानंतर त्यांनी 1875 मध्ये मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि नंतर त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. अजूनही हे तुम्हाला पाहायला मिळतंय. अहमद खान यांनी मुहम्मद सोशल रिफॉर्मर या नावाचं नियतकालिक सुरू केलं. नियतकालिक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, एका ठराविक कालावधीनंतर जे प्रकाशित होतं त्याला आपण काय म्हणतो, नियतकालिक म्हणतो. ठीक आहे. त्यांनी आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. त्यानंतर पुढे आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे, स्त्री-पुरुष तुलना. तर त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. यांचा जन्म 1850 मध्ये झाला. त्यांनी स्त्री-पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध लिहिला आणि त्यातून अत्यंत जहाल भाषेमध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. कारण आपण बघतो की साधारणतः 1850 या काळामध्ये स्त्रियांचा बालविवाह असेल किंवा स्त्री शिक्षण, सती कायदा म्हणजे सती प्रथा ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या आणि त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी आवाज उठवला किंवा त्यांनी त्यांच्या निबंधातून हे सगळं मांडलेलं आहे. विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथा बंदी या सुधारणांच्या पुढे जाऊन ताराबाई शिंदे यांनी थेट स्त्री-पुरुष समानतेची मागणी केली. म्हणजे हे तर ठीक आहे की आपण या सगळ्या गोष्टी करतोय. विधवा विवाहाला आपण म्हणजे विधवा पुनर्विवाहाला आपण मान्यता देतोय. आपण बालविवाह बंद करतोय वगैरे हे तर ठीक आहे. पण स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत किंवा त्यांच्या बरोबरीने वागणूक मिळाली पाहिजे अशी मागणी केली सगळ्यात पहिल्यांदा ताराबाई शिंदे यांनी. तर हे त्या काळाचे विचार त्यांना त्यांचे विचार अत्यंत धाडसाचे होते कारण तेव्हा कोणी असं विचार पण नव्हतं करत. आणि पुरुष सत्तेला थेट आव्हान देणारं होतं. कारण पूर्ण आपण पाहतोय की पुरुषप्रधान संस्कृती आहे म्हणजे अगदी स्त्रियांना खूप निम्न दर्जा किंवा दुय्यम दर्जा दिला गेलाय आणि त्याच्यामध्ये एखादी समाजसुधारक येऊन अशी म्हणते की स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं वागणूक मिळाली पाहिजे किंवा त्यांच्या तुलनेत वागणूक मिळाली पाहिजे. तर अर्थातच हे त्या काळच्या पुरुषांना रुचणारं पटणारं नव्हतं आणि त्यांना थेट आव्हान दिल्यासारखं होतं आणि त्या भारतातल्या पहिल्या विचारवंत होत्या. ताराबाईंच्या दृष्टीने धर्म स्त्रियांचे दमन करणारा आहे. अर्थात आपण पाहिले की स्त्रियांवरती किती बंधनं आहेत किंवा किती मोठ्या प्रमाणावरती अत्याचार वगैरे सगळंच काही आहे आणि यातून आपल्याला असं कळतंय की तेव्हाचा जो काही समाज आहे तर तो स्त्रियांचं दमन करणारा समाज आहे. ठीक आहे. आणि तो पुरुषांनीच निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे अर्थात त्यांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिलेली आहे.
त्यानंतर पुढे असं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाईंच्या विचारांचे समर्थन केलं आणि त्यांच्यावर म्हणजे ताराबाईंच्या विचारांवरती जे लोक टीका करायचे त्यांना पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी चोख उत्तर दिलं. कारण दोघांचे पण विचार तेच होते की स्त्रियांची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्यात सुधारणा झाल्या पाहिजेत, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून मुंबईमध्ये परळ, देवनार या भागामध्ये आणि पुण्यामध्ये मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा त्यांनी काढल्या. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह असेल किंवा दलितांची शेतकी परिषद आहे, संयुक्त मतदारसंघ योजना या संदर्भात त्यांनी जनजागरण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवरती समाज उभारणी करायचं ठरवलं आणि त्यांनी जे काही आपलं संविधान लिहिलं आहे भारताचं तर त्याच्यामध्ये पण याच मुद्द्यांवरती अ, भर दिला गेलेला आहे. जाती संस्थेला विरोध आणि समानतेला प्राधान्य देणारा लढा त्यांनी उभारला. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे म्हणजे आपण जर संघटित असू, आपला जर एक संघ असेल, आपला जर एक ग्रुप असेल, तर आपण कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो, त्याच्या विरोधात आपण लढू शकतो आणि त्या विरोधात आपण संघर्ष करू शकतो. त्यातूनच पुढे महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह झाला आणि सार्वजनिक सगळ्यांना सत्याग्रहाबद्दल माहिती असेलच, की इथलं जे काही 14 तळं ज्याला आपण म्हणतो ते जे आहे तर त्यातलं पाणी पिण्यासाठी परमिशन नव्हती दलितांना वगैरे. सो त्याच्यामुळे काय केलं हे सगळे लोक एकत्रित गेले. अगेन या ठिकाणी संघटित होणं खूप महत्वाचं आहे. सगळे लोक एकत्र गेले आणि त्यांनी ते पाणी जे आहे तर ते पिलं आणि त्याच्यामुळे समाज काहीच करू शकला नाही किंवा जे लोक त्यांना अ, हे परमिशन देत नव्हते पाणी वगैरे पिण्याचं किंवा त्यांच्यावरती अत्याचार करायचे ते काहीच नाही करू शकले कारण दलित खूप मोठ्या संख्येने गेले होते त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आणि हे जे सार्वजनिक पाणवठे आहेत तर ते सगळ्यांसाठी खुले झाले पाहिजेत अशी भूमिका त्यांना त्यातून मांडायची होती. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीचे पण दहन केले. सगळ्यांना माहिती असेल मनुस्मृती हा धार्मिक ग्रंथ आहे. धार्मिक ग्रंथ म्हणण्यापेक्षा कसं वागायचं, कसं राहायचं, समाज कसं असलं पाहिजे या सगळ्याबद्दल त्याच्यामध्ये आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये सत्याग्रह सुरू केला आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. वृत्तपत्रे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतूट नाते आहे. जनजागरण करायचं असेल किंवा लढा उभारायचा असेल तर त्यासाठी वृत्तपत्रांकडे ते एक हत्यार म्हणून बघायचे. मूकनायक असेल, बहिष्कृत भारत आहे, जनता, समता अशी अनेक वृत्तपत्र त्यांनी सुरू केली आणि यातूनच ते जनतेपर्यंत त्यांचे विचार पोहोचवायचे. जनतेमध्ये लढण्याची भावना जागृत करायचे. आपल्या हक्कांसाठी आपण लढलं पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे. या सगळे त्यांचे जे काही विचार आहेत तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला. पुढे शेड्यूल कास्ट फेडरेशनची पण त्यांनी स्थापना केली आणि त्या समतेवरती आधारित समाज रचना निर्माण करण्याचं काम त्यांनी चालू केलं. 1956 मध्ये त्यांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी मोठे योगदान आपल्या भारताच्या समाज रचनेमध्ये दिलेले आहे. रामस्वामी नायकर तमिळनाडूमधील एरोडा या शहरात 1879 मध्ये रामस्वामी नायकर यांचा जन्म झाला. 1920 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून आपल्या कार्यास सुरुवात केली. गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करून स्वदेशीचा प्रसार आणि सर्व जातींना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी ते कार्य करत होते. साधारणतः गांधीवादी असं म्हटलेलं आहे कारण मवाळ पक्ष आणि जहाल पक्ष असे दोन गट तेव्हा होते. म्हणजे त्याच्या आधी किंवा त्या आसपासच्या काळामध्ये होते. सो त्याच्यामुळे जे मवाळ पक्षामध्ये आहेत तर ते अहिंसा असेल, शांततेच्या मार्गामधून लढा देणं असेल, शांततेच्या मार्गाने इंग्रजांचा विरोध करणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्या विचारसरणीकडे होत्या. नेक्स्ट आहे अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तमिळनाडूमध्ये त्यांनी स्वाभिमान आंदोलन सुरू केलं. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा उभारला आणि या कामांमुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून पण ओळखू लागले. ते प्रभावी वक्ते आणि लेखक होते आणि त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या सगळ्या विषयांवरती क्रांतिकारक भूमिका घेतली. पुढे आहे कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या आणि 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांना भाग घ्यायला परवानगी द्यावी यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींचे मन वळवले. सो 1930 साली आपण पाहिलं की मिठाचा सत्याग्रह झाला होता तर त्याच्यामध्ये
पुरुषांनी भाग घेतला होता कारण गांधीजींनी तेव्हा सत्याग्रह केला होता. तर त्याच्यामध्ये स्त्रियांना पण भाग घेता यावं यासाठी पुढाकार त्यांनी घेतला होता आणि त्यांनी स्त्रियांच्या हक्कांच्या संदर्भामध्ये आयुष्यभर काम केलं. मिठाच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेतला होता. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पण त्यांनी आंदोलनं केली होती आणि शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्री मजुरांना पण न्याय्य वागणूक मिळावी. कारण असं व्हायचं की म्हणजे शेतामध्ये दोघं पण तेवढीच कामं करायची स्त्री आणि पुरुष, पण स्त्रियांना कमी वेतन मिळायचं किंवा त्यांना चांगली वागणूक नाही मिळायची. तर या संदर्भात पण त्यांनी भाष्य केलं होतं. आणि कारखान्यामध्ये स्त्रियांसाठी कामाचे चांगले वातावरण असावे असा पण त्यांनी आग्रह धरला होता, की त्यांना तिथे सेफ तरी फील व्हावं. स्त्रियांना बाळंतपणाची पगारी रजा मिळावी म्हणून पण त्यांनी पाठपुरावा केला होता. आणि 1942च्या चलेच्या चळवळीमध्ये इंग्रजांनी त्यांना वर्षभर तुरुंगात पण ठेवलं होतं. कारण अर्थात समाज सुधारणा वगैरे हे सगळं इंग्रजांना होऊ द्यायचं नव्हतं आणि जे पण इंग्रजांचा विरोध करायचे त्या सगळ्यांना इंग्रज तुरुंगात टाकायचे. सिंपल. म्हणजे इतकं सहज नाहीये ते, पण ठीक आहे असं होत होतं. नेक्स्ट आहे संस्थानिकांचे योगदान. आता आपण संस्थानिक पाहतोय, की सगळ्यात पहिल्यांदा आहे महाराजा सयाजीराव गायकवाड. बडोदा संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांची पुरोगामी धोरणं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या आधी आपण बऱ्याचदा हे नाव ऐकलंय. यांनी अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वातंत्र्य व्यायामशाळा याची पण त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आता आपण पाहतोय, की हळू का होईना समाजामध्ये थोडंसं स्त्रियांकडे पाहिलं जातंय. अनेक समाजसुधारक असतील किंवा या मोठ्या-मोठ्या लोकांनी जर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर अर्थातच बदल लवकर घडून येईल. कारण त्या काळचे संस्थानिक असतील किंवा महाराज वगैरे असतील, तर त्यांच्या हातात आहे हा बदल घडवून आणणं किंवा यासाठी ज्या पण रिक्वायर्ड उपाययोजना असतील त्या करणं या लोकांच्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे जेवढ्या फास्ट पद्धतीने या लोकांनी ते एक्सेप्ट केलं, तेवढंच त्या ठिकाणी प्रगती व्हायला हातभार लागला. ठीक आहे. त्यानंतर पुढे असं आहे, की महाराजांनी राजवाड्यामध्ये सर्व जातींचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर असले पाहिजेत. गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुला-मुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे केले. म्हणजे आता आपण ज्या बऱ्याचशा सुधारणा बघतोय किंवा सुविधा आपल्याला मिळतात त्या सगळ्या सुरुवात करण्यामागे महाराज सयाजीराव गायकवाड आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकासाधारित अभ्यासक्रम संस्थानामध्ये सुरू केले, जेणेकरून मोठे झाल्यानंतर ते पण जेव्हा शेती करतील, तर तेव्हा त्यांना काहीतरी नवीन ज्ञान असावं किंवा प्रगत ज्ञान त्यांच्याकडे असावं. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानामध्ये विधवा स्त्रींबरोबर मुलींना पण माहेरच्या मिळकतीमध्ये वाटा देण्याचा कायदा त्यांनी केला. त्यानंतर नेक्स्ट आहे राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानिकाचे राजर्षी शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वास पाठिंबा दिला. त्यानंतर आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आरक्षणाचा जाहीरनामा पण काढला. मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा पण कायदा त्यांनीच केला होता. राजर्षी शाहू महाराज यांनी रोटी बंदी, बेटी बंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी केला आणि संस्थानामध्ये कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. कारण याच्या आधी काय असायचं, की ठराविक कम्युनिटीज ठरलेल्या होत्या, की या ग्रुप ऑफ लोकांनी किंवा या संघाने हेच काम करायचं, त्यांनी तेच काम करायचं असं ठरलं होतं. हे जातीवरती वगैरे पण आधारित असायचं. पण असं न करता कुठलीही व्यक्ती कोणतंही काम करू शकते याची परवानगी देण्यात आली होती. समाज सुधारकांनी भविष्यातला देश आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी लागणारा डोळस समाज निर्माण करायचा असेल, तर विचारशील नागरिक असणं गरजेचं आहे. आणि भारतीयांनी युरोपीय वसाहतवादाविरुद्ध कसा लढा दिला, याचा अभ्यास आता आपल्याला पुढील पाठांमध्ये करायचा आहे. हेही माहिती हवे, काय माहिती हवी बघूया आपण. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोदावरी परुळेकर, ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या कार्याचा पण विशेष उल्लेख आपण केला पाहिजे. भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे काम संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांनी केले. समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, बाबा आमटे, डॉक्टर रजनीकांत आरोळे यांची कामगिरी पण मोलाची आहे. या बऱ्याचशा समाजसुधारकांची नावं तुम्ही ऐकली असतील. त्यांचं कार्य तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. डॉक्टर बाबासाहेब आढाव यांनी एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली. समाज जीवनामध्ये बुद्धी प्रामाण्यवादाची बैठक देण्यात धो कर्वे अग्रेसर होते आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नांमुळेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने जोर धरला. तर अशा पद्धतीने आत्ताच्या रिसेंट काळामधले काही समाजसुधारक आणि त्यांच्याबद्दल आपण वाचन केलेलं आहे. आपण मोस्टली त्या काळामध्ये किंवा इंग्रज असताना किंवा त्या आसपासच्या काळामध्ये
साधारणतः भारतामध्ये कशा पद्धतीने धार्मिक सुधारणा किंवा सामाजिक सुधारणा घडवून आल्या होत्या किंवा घडवून आणण्यामध्ये ज्या लोकांचा हात होता, त्या सगळ्यांबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे. आय होप की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. Thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.